बातमी आहे पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर नगर परिषद अंतर्गत रस्त्यांच्या कामांना आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन। साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या विकास कामासाठी राज्य सरकारने 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी मिळवण्यासाठी आमदार मंजुळाताई गावित यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला। 101 वर्ष झालेल्या जुन्या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर देखील आमदार मंजुळाताई गावित यांच्या प्रयत्नांनी करण्यात आले। ग्रामपंचायत असताना निधी अभावी अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली होती। नव्या वसाहतीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव होता। रस्त्यांनी पायी चालणे सुद्धा मुश्किल होते। अशा वेळेला नगर परिषद झाल्यानंतर मार्चमध्ये 10 कोटीचा निधी ताईंनी मिळवला होता। या निधीतून काही रस्त्यांचे काम करण्यात आले। त्यानंतर पुढील कामासाठी आणखी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला व आता नव्याने 50 कोटी 13 लाख रुपये मंजूर झाले असून यातून अनेक कॉलनीतील अंतर्गत रस्ते पक्के होण्यास मदत होणार आहे। या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार सौ मंजुळाताई गावित विविध मान्यवरांच्या हस्ते विविध कॉलनी परिसरात करण्यात आले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, संभाजीराव आहिरराव, श्यामशेठ कोठावदे, गोविंदराव वारू एखंडे, सुभाष एखंडे, रिकपचंद शेठ जैन, सौ सुनीता सोनवणे, सौ संगीता पगारे, सौ योगिता एखंडे, पिंपळनेर नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी दीपक पाटील साहेब, भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे, भाजप ओबीसी सेल मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चौधरी, रवींद्र सोनवणे, सुभाष एखंडे, राजेंद्र एखंडे, शिवसेना तालुका उपप्रमुख प्रशांत चौधरी, अल्पसंख्याक प्रमुख अभित शेख, विभाग प्रमुख अमित सूर्यवंशी, सुदाम पगारे, हबप विजय महाराज काळे, राजेंद्र शिरसाट, अनिल मुसळे, जितेंद्र कुवर, कैलास सूर्यवंशी, नारायण पगारे, मोतीलाल पोद्दार, अरुण निकम, रवींद्र सूर्यवंशी, चंद्रशेखर बाविस्कर, अयूब पठाण, असलम सय्यद, बाबू शेख, तस्लीन मनियार, शरीर कुरेशी, मुस्ताक शेख, असलम सय्यद, शरीफ कुरेशी, इमेल पठाण यांच्यासह कॉलनीतील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वृंदावन कॉलनी, नाना चौक, शिवाजी चौक, होळी चौक, सुभाष चौक, बिजासिनी नगर, मदनी नगर, त्याचप्रमाणे एखंडेवाडा या भागातील गोपालनगर तसेच नाना चौक या भागात आमदारांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन करण्यात आले। गोविंद वानखेडे, नाना चौक, डॉक्टर दिलीप राजपूत ते विजय लोखंडे, रोशननगर अंतर्गत रस्ता, नगराडे सर ते राजे पार्क रस्त्याचे काँक्रीटकरण देखील होणार असून या नगर अभियान अंतर्गत पिंपळनेर शहराचे रस्ते विकासाला गती मिळणार आहे। भूमिपूजनानंतर आमदार गावित यांनी रेस्ट हाऊस पिंपळनेर येथे पत्रकार परिषद घेतली। या परिषदेत आमदार गावित यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये तालुक्यामध्ये जे विकास कामं झाली आहेत त्या विकास कामांसाठी साक्री तालुक्यासाठी किती निधी आणला आणि त्या निधीतून साक्री तालुक्यातील गाव खेड्यापाड्यांचे रस्ते, जलजीवन विषयांच्या पाणी पुरवठा योजना अशा अनेक योजना तालुक्यासाठी आणलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच साक्री नगरपालिकेला 50 कोटीची कामं मंजूर केली। तसेच जैताने येथे पूर नियंत्रण, रोहिणी नदी काठी देखील संरक्षण भिंतीसाठी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून त्या कामाचे देखील त्यांनी सायंकाळी उद्घाटन केलेले आहे। धुळे शहरातील तसेच कोट्यवधी रुपयांचे विकास कामे आमदार ताईंनी केलेली आहेत। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार। 100 नव्हे तर 101 वर्ष झालेले आपल्या या पिंपळनेर ग्रामपंचायतीला झालेले होते।
आणि अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीचं रूपांतर आपण पिंपळनेर नगर परिषदेत करण्यासाठी अनेक वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला यश आपल्याला मार्च 2024 आपल्याला ते यश प्राप्त झालं आणि खरोखर नगर पंचायत ही आपली पिंपळनेरची त्या दिवशी आपल्याला प्रसिद्धी झाली आणि खरोखर सगळीकडनं ज्यावेळेस आपल्या या पिंपळनेरचे सर्व नगरवासियांकडनं स्वागत झालं, मला सुद्धा खूप आनंद झाला की अनेक वर्षापासूनचं हे रखडलेलं काम पहिल्यांदा झालं, त्यामुळे मला पण आनंद झाला. बरं, ते नगर परिषद तर करून आणली, नगरपंचायत आपण करून आणली, परंतु ज्या दिवशी नगरपंचायत आपण घोषित केली त्याच दिवशी त्याच्या अगोदरपासून आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याचकडं नगर विकास हे खातं आहे आणि त्याच वेळेस ज्यावेळेस आपला हा प्रयत्न चालू होता की आपली ही नगरपंचायत झाल्या मला काहीतरी भरघोष असा निधी मला हवाय, म्हणून त्यावेळेसपासून आम्ही हट्ट धरून बसलो होतो आणि त्याच वेळेस अगदी 10 कोटी नव्याने नगरपंचायत झाल्या मला त्यावेळेस नगरपंचायतचं तो 10 कोटीचा निधी आपल्या मार्च महिन्यात देऊ केलेला होता आणि त्याची वर्क ऑर्डर म्हणजे मध्यंतर आपल्या लोकसभेची आचारसंहिता होती, काही बाकीच्या इतर प्रोसेस होत्या, म्हणून त्यासाठी ते बरेच दिवसापासून ते काम पेंडिंग होतं आणि आज त्याचं खरं आपण या ठिकाणी आपल्या पिंपळनेर शहरासाठी जे आपण त्या नवीन आपण नव्याने नगरपंचायत झालेली त्याची 10 कोटीची कामं, आता पुन्हा अजून त्याच्यानंतर मागच्या महिन्यात 10 कोटीचे नगरोत्थानमधून पुन्हा अजून मी विनंती केली, त्यावेळेस 10 कोटीचे पुन्हा अजून आपल्याला त्याच्यात मिळाले. पुन्हा त्याच्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे पुन्हा अजून मागच्या महिन्यातच आपण मागणी खूप मोठी केलेली आहे, परंतु सगळ्यांच्या याच्यात जे बसेल त्या याच्यानुसार आपल्या या नगर पंचायतीच्या याच्यात जे काही मुख्य रस्ते आणि गटारी याच्यासाठी लाईट असेल ते प्राथमिक सुविधांसाठी आपल्याला 50 कोटी आणि 13 लाख असे हे एकूण जवळपास 70 कोटी 13 लाखाच्या कामाचे आज आपण या ठिकाणी पिंपळनेर शहरात जवळपास पूर्ण शहरात आपण घोड्यामाळ, रामनगर, इंदिरानगर असं जर आपण इकडनं घेतलं तर इकडनंही ह्या पट्ट्यातले बरेचसे रस्ते आपण आज त्याचे उद्घाटन केलेले आहेत, भूमिपूजन केलेले आहेत. इकडं आपलं गोपाळनगर असेल, पिंपळनेर शहरातले भोई गल्ली, मुख्य ज्या गल्ल्या आहेत त्या प्रामुख्याने इकडं शिक्षा रोडच्या इकडचे काही गल्ल्या आहेत, परिसरात तर आपण मौर्या कॉलनी आहे, अशा ह्या कॉलनी परिसरातले असे जवळपास पिंपळनेर शहरातले सर्व पूर्ण चारही बाजूने आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी नागरिकांना विनंती करते की हा पहिला टप्पा झाला आपला, अजून आपल्याला कामं खूप करायची आहेत आणि मागणी आपली अजूनही भरपूर मोठी आहे आणि एकाच टप्प्यात आपली ही कामं पूर्ण होणार नाहीत, म्हणून सर्व नागरिकांना, बंधूंना, भगिनींना मी विनंती करते कोणीही याच्यात राग रोष करून घेऊ नये, कारण सगळ्यांची कामं आपल्याला करायची आहेत आणि असं गैरसमजही करू नये की माझ्याच गल्लीतलं काम राहिलं, माझ्या याच्यातलं दारातलं काम राहिलं, असं होणार नाही. तर सगळे ज्या आपण प्राधान्याने घेता येतील त्या पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्यांचे राहिलेले आहेत अजून भरपूर जणांचे राहिलेले सगळ्यांचे कामं आपल्याला करायचे तर ते पुढच्या टप्प्यात होतील, अजून दुसरा टप्पा होईल, तिसरा टप्पा होईल, ज्या पद्धतीने आपल्याला निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि ते कामं आपल्याला करायचीच आहेत. म्हणून गैरसमज कोणीही नागरिकांनी आपण नगर विकास विभागाकडनं नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नगर विकास विभागाकडनं माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याचकडे नगर विकास खातं असल्यामुळे त्यांनी आपल्याला नगरपंचायतीला जी परवानगी दिली त्यानंतर आपण नगरपंचायत पिंपळनेरसाठी नव्याने स्थापन झालेल्या नागरी सोयीसुविधा याच्यासाठी 10 कोटीची पहिल्यांदा आपण एक ऑर्डर करून घेतली. ती ऑर्डर साधारणतः आपण 19 सप्टेंबर 2024ला ही एक ऑर्डर करून घेतली.
त्याच्यानंतर पुन्हा एक 10 कोटीची ऑर्डर पुन्हा नगरोत्थानमधूनच नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 10 कोटीची पुन्हा रस्त्याची गटारींची ज्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याच्यासाठी पुन्हा आपण 10 कोटी मंजूर केले। त्याच्यानंतर पुन्हा आपण विकास आराखड्यामध्ये पिंपळनेर विकास आराखड्यासाठी एक आपण मुख्यमंत्री महोदयांना नगर विकास मंत्री साहेबच आहेत म्हणून शिंदे साहेबांना पुन्हा प्रस्ताव दिला, पुन्हा आग्रह केला। म्हणजे आपल्या नगरपंचायतीकडनं तो प्रस्ताव आपण इथून कलेक्टरकडनं तो प्रस्ताव मुंबईला मंत्रालयाला नगर विकास विभागाकडे तो घेतला आणि तिथे घेऊन पुन्हा त्याला सगळ्या प्रोसेसप्रमाणे सगळी मान्यता करून घेतली आणि त्याच्यासाठी आपल्याला 50.13 कोटीचे पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये जी काही आपल्या पिंपळनेर शहरासाठी जे काही नागरी सुविधा उपलब्ध करून द्यायचे कॉलनीमध्ये रस्ते गटारी याच्यासाठी हे एवढा म्हणजे 50.13 + 10 असे 70.13 कोटीचा हा निधी आपल्या पिंपळनेर शहरासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास खातं त्यांच्याचकडे असल्यामुळे आपल्या तालुक्याचे आमदार सौभाग्यवती मंजुळा गावित यांच्या प्रयत्नाने हा निधी आपण मंजूर करून घेतलेला आहे आणि तो निधी आपण हा सगळा निधी इथे त्याचं निधी म्हणजे ऑर्डर करून घेतली त्याच्यानंतर त्याची प्रशासकीय मान्यता देखील घेतल्या आणि पुन्हा ह्या मंत्रालय स्तरावरती त्याला मान्यता पुन्हा मान्यता म्हणजे टेंडरला देखील मान्यता ही नगर आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी